स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ आणि आजचं 25-26 वार्षिक स्नेहसंमेलन सप्तरंग कार्यक्रम आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दिगडेजी, आदरणीय काथोटीजी, आदरणीय घाटेजी, आदरणीय सपकाळजी, आदरणीय कोकाटेजी आणि आपले प्रिन्सिपल घाटेजी, उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी, एक प्रश्न विचारू, कोणी उत्तर देईल का? चला, पालकांना माहीत असेल, मुलांना जरी माहीत नसेल, माझी कितवी टर्म आहे? कितवी टर्म आहे माझी आमदारकीची? अरे तुम्ही मतदार आहे ना, मतदान केलेलं आहे ना? जरा हात वरते करून सांगा. 5वी. हे का विचारलं असेल? नंदू काथोटींनी 4 टर्म म्हटलं. मला प्रश्न पडला की तो एका टर्ममध्ये कुठं होता? चला असू द्या, कधी कधी तो विसरून जातो, पण तू अतिशय, मी बरेच वेळेस या स्नेहसंमेलनाला येत राहतो आणि अतिशय चांगले कार्यक्रम होतात. आपले लहान मुलं मुली जे आहेत यांचे गुण कौशल्य, विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळतात. आणि पालकांना सुद्धा आपला मुलगा मुलगी कसं करतो, काय करतो, एज्युकेशन व्यतिरिक्त अजून काय काय त्याच्यामध्ये कलाभूत गुण आहेत ते सुद्धा आपल्याला बघता येतात. आणि हे 3 दिवस जे आहे, ही मेजवानी खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी आहे. मला आठवते की एक बघा, आणि नंदूने सांगितलं की सगळ्या मुलामुलींनी शांत करावं, पालकांना सांगितलं. आता सगळे मुलं मुली कुठं आहेत? कुठं आहेत बघा, कुठं आहेत? इकडे पुरुष मंडळी बसलेली आहेत, तिथं नाही आहेत. म्हणजे आहेत कुठं? तुमच्याकडे आहे ना, महिलांकडे. त्यामुळे महिलांजवळ मुलं मुली बसल्यानंतर कशी चूप राहतील? त्यामुळे त्याच्यावर जायचं नाही. शेवटी मुलं मुली हे आपले गप्पा करणे, हे करणे, कारण त्यांना आनंद हा आपलं भाषण ऐकण्यात नाही आहे. त्यांचा आनंद त्यांना आपला परफॉर्मन्स करण्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांचंही चालू द्या आणि आपलं 2-5 मिनिट जे असेल ते आपलंही चालू द्यायचं असतं. पण तू एक सांगतो की हे बघा, स्वामी विवेकानंद जे आपले स्कूल आहे, अतिशय कमी वेळामध्ये 1999ला सुरुवात झालेली स्कूल, की जेव्हा फार 2-4 रूममध्ये सुरुवात झालेली, आज असं भव्य इमारती आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की स्वामी विवेकानंदजींनी ज्या पद्धतीनं आपला संस्कृतीचा प्रचार जगाभर केला, ती संस्कृती, ते संस्कार या स्कूलच्या माध्यमातून आपल्या पाल्यांवर होत असतो. आणि त्या माध्यमातून आपले जे पाल्य आहेत ते भविष्यामध्ये या देशाचे एक जबाबदार नागरिक होण्यामध्ये मदत होत असते. मी एवढ्यासाठी सांगतो की मी सुद्धा या स्कूलमध्ये, माझे 2 मुलं होते, त्यामुळे मी त्यावेळेस पालकच होतो. 2 मुलं माझ्या 10वी वर्गापर्यंत, 10th पर्यंत याच स्कूलमध्ये शिकलेले आहेत. आणि म्हणून जळगावमध्ये असं बऱ्याचशा लोकांचं असतं की इंटरनॅशनल स्कूल, CBSE, आता CBSE तर आपण इथं आणलेलंच आहे, पण इंटरनॅशनल स्कूल कुठंतरी बाहेरच्या मोठ्या शहरामध्ये गेलं पाहिजे वगैरे वगैरे काही असतात. परंतु मी पाहिलेलं आहे की माझे 2 मुलं इथं शिकलेत आणि अभिमानानं मला सांगावंसं वाटते. आणि या स्कूलचं सुद्धा मी धन्यवाद देणे की चांगल्या प्रकारचे संस्कार काय असतात आणि एज्युकेशन काय असतं ते मी माझ्या 2 मुलांच्या माध्यमातून बघतो आहे. ते कसं तर आपल्याला माहीत आहे की आमदार म्हटल्यानंतर आणि आमदाराचे मुलं, आणि त्यातही तुमच्या आशीर्वादाने मंत्रीसुद्धा राहिलेला आहे काही काळ. त्यामुळे त्यांचे मुलं कसे असायला पाहिजे, कसे असायला पाहिजे? आपण पाहतो ना महाराष्ट्रामध्ये आमदारांची मुलं कशी असतात, मुली कशा असतात, आपण बघत राहतो. त्यामुळे तुम्ही काही अनभिज्ञ नाही आहे. त्यामुळे घरात 5-5 टर्मची आमदारकी आहे, मंत्रीपद आहे, तर मुलांमध्ये ज्या एक प्रकारचं राहण्याची राहणीमान किंवा ज्या पद्धतीने वागण्याची वागणूक जी असते, बऱ्याचशा याच्यामध्ये त्याला बिघडलेले म्हणतात.
परंतु या ज्ञानपीठामध्ये याच्यामध्ये ते शिकल्यामुळे दोन्ही अतिशय चांगले संस्कार त्यांच्यावर झाले आणि कुठेही आमदाराचे मुलं आहेत हे जाणवलं नाही जनतेमध्ये. हेच खऱ्या अर्थानं या शाळेची पावती आहे, हेच संस्कार आहेत. आणि म्हणून दोन्ही मुलं आज व्यवस्थित. आता बघा की बऱ्याच वेळेस येतं की आपण बऱ्याच वेळेस आपल्या पालकांना असं वाटतं की इथं शिकल्यानंतर पुढे काय आहे, पुढे काय करायचं. परंतु इथं शिकलेला विद्यार्थी हा निश्चितपणे तुम्ही कुठेही पाठवा किंवा त्यानंतर नीटमध्ये शिकवा, इथं शिकवा. आपल्या जळगाव जामोदची एक ख्याती आहे की सगळ्यात जास्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेडिकलसाठी जाणारे स्टुडंट आपले जळगाव जामोद तालुक्याचे असतात. आणि म्हणून इथं गुणवत्ता आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि चांगल्या प्रकारचे शिक्षक याच्यामध्ये त्यांच्याकडे करून घेतात आणि पुढे सुद्धा चांगल्या प्रकारे ते शिक्षण घेतात. पालकांचाही तेवढाच त्यामध्ये सहभाग असतो. आणि म्हणून जळगाव हे शिक्षणाचं माहेरघर आहे. इथून गेलेला विद्यार्थी कुठेही मागे राहत नाही. आज याच शाळेतून शिकलेले माझे दोन्ही मुलं, एक मुंबईत आहे, एक अमेरिकेत आहे. आणि छोटा शंतनू 22 वर्षाचा आहे आणि तो लोरियलमध्ये सध्या आता न्यूयॉर्कमध्ये नोकरीसुद्धा करतो आहे 22व्या वर्षी. मी एवढ्यासाठी सांगतो आहे की आपण आपली भूमिका जी आहे, बऱ्याच वेळेस मतदारसंघात किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हटलं जाते की भाऊ आमच्या मुलांना इथं नोकरी कधी मिळेल, इथं काय मिळेल, इथं नोकरी भेटत नाही, बाहेर जावंसं वाटतं किंवा बाहेर जातात. परंतु एक बघा की लंडनवरून, इंग्लंडवरून इंग्रज आले इतक्या दुरून आणि आपल्या इथं 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांनी. म्हणून इतक्या दुरून आल्यानंतर आपल्याला 150 वर्ष राज्य करणारे इंग्रज. म्हणून आपण सुद्धा आपली मानसिकता बदलायला हवी. जग हे आता ग्लोबल होत आहे, ग्लोबल आहे. तुम्हाला जिथं ऑपॉर्च्युनिटी म्हणजे जगामध्ये तिथं आपले मुलं मुली पोहोचले पाहिजे. आणि आज एक तुम्हाला सांगतो आहे की मी एवढ्यासाठी सांगतो आहे की हा जो सप्तरंगाचा कार्यक्रम आहे हा 3 भागामध्ये आपण डिवाईड केलेला आहे. पहिला प्राचीन भारत, दुसरा मध्ययुगीन आणि तिसरा मॉडर्न. बरोबर आहे. आता प्राचीन भारताचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रामायण असेल, महाभारत असेल, त्या माध्यमातून आपली संस्कृती असतील, संस्कार असतील, रामाचे गुण असतील, श्रीराम प्रभूंचे, आजपत आपण त्यांना आराध्य मानतो. त्यांनी कसं जीवन जगलं, काय शिक्षण दिलं, काय शिकवलं या समाजाला, ते सुद्धा आपण जाणतो. आणि ती अतिशय रिच कल्चर होतं त्यावेळेस आपलं जगामध्ये. पण मध्ययुगीनच्या काळामध्ये, मध्यकाळामध्ये मोगलांनी जेव्हा आक्रमण आपल्या भारतावर केलं तेव्हा आपण 500-600 वर्ष मोगलांच्या गुलामगिरीमध्ये राहिलो, त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरी राहिलो. आणि म्हणून मोदीजी हमेशा म्हणतायत आता मॉडर्न युगामध्ये की आपण या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे तर आपली मानसिकता पिढ्यानपिढ्या जी झाली की आपण काहीतरी गुलामीच्या याच्यामध्ये काम करण्याची आपल्याला सवय झालेली आहे. म्हणून आपण जगावर राज्य करू शकत नाही ही भावना आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु तीच मोदीजींनी 11 वर्षात त्याला छेद दिला, गुलामगिरीच्या मानसिकतेतून भारतीय समाजाला बाहेर काढलं. आणि आज आपला भारतीय समाज म्हणजे इंडियन ब्रेन जो म्हटला तो आज जगावर कोणत्याही सेक्टरमध्ये जगामध्ये प्रभुत्व गाजवणारा आपले मुलं मुली आहेत. कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही जा जगामध्ये, मोठमोठ्या कंपनीचे CEO जे आहेत, अमेरिकेत असो, लंडनमध्ये असो, युरोपमध्ये कुठे असो, ते आपले भारतीय आहेत. आणि म्हणून आजच्या या मॉडर्न युगामध्ये इतक्या वर्षाच्या गुलामगिरीनंतर हा देश पुढे जातो आहे. आणि त्यामध्ये आपला सहभाग, या पिढीचा सहभाग, तुम्ही तर फार म्हणजे भाग्यशाली पिढी आहे ही आता जे समोर बसलेले आहेत. कारण मोदीजींनी ज्या प्रकारे 2047मध्ये जेव्हा 100 वर्ष आपल्या स्वातंत्र्यावर होतील तेव्हा हा जग जो आहे हा जगामध्ये भारत हा विकसित असेल. आणि जगावर राज्य म्हणजे काही आपण काही वार करून राज्य करायचं नाही आहे, परंतु आपल्या शिक्षणामुळे, आपल्या सगळ्यामुळे जगामध्ये सगळ्यात जास्त इंडियन हे सगळ्या जगावर राज्य करतील या पद्धतीची पिढी 2047मध्ये घडवायची आहे. आणि त्यामध्ये आजचे जे सप्तरंगमध्ये सहभागी होणार आहेत त्या मुलांनाच 2047मध्ये हे दिवस पाहायला मिळतील, चांगले दिवस. आणि म्हणून खूप शुभेच्छा देतो. आणि
सांगतो, जो सांगितलं होतं की बाहेरच्या जगामध्ये जिथं ऑपॉर्च्युनिटी आपण गेलं पाहिजे, मुलांना पाठवलं पाहिजे, पण त्याचबरोबर मतदारसंघातीलही मुलामुलींचा बऱ्याच त्यांचा हे असतो की आपल्याकडे काही ना काही फॅक्टरी असले पाहिजे, काही जॉब आपल्याकडे असले पाहिजे. आणि म्हणून आज आपला मतदारसंघ इन्फ्रास्ट्रक्चरवर पुढे गेल्यानंतर आता येणाऱ्या 4 वर्षामध्ये इथंसुद्धा आपण विविध प्रकारच्या इंडस्ट्री आणतो आहे. आणि निश्चित मला विश्वास आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये जे मुलं बाहेर जाऊ शकत नाही, ज्यांची इच्छा बाहेर नाही आहे, त्या मुलांना आपल्या घरी राहून इथं जॉब मिळाला पाहिजे. आणि त्यामध्ये एक चांगल्या प्रकारची IT इंडस्ट्री, IT स्कूल आणि IT इंडस्ट्री, कॉलेज आणि इंडस्ट्री या मतदारसंघात आपल्या मानस आहे. आणि निश्चितपणे आपल्याही मुलांना इथं जळगाव जामोदमध्ये बसून मी IT मध्ये नोकरी करतो आहे हे फील आपण जळगावमध्ये देणार आहे, जेणेकरून इथं बसून अमेरिका असो, युरोप असो, देशातले कोणतेही कामं ऑनलाईन क्लाउडच्या माध्यमातून सगळे इथून आपल्याला करता येतील. या प्रकारचं आपण स्वप्न बघितल्याने निश्चितपणे सगळ्यांच्या आशीर्वादानं ते शब्द आपण सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करू. मी सर्व इथं उपस्थित आमच्या विद्यार्थींना 3 दिवसपर्यंत अतिशय एन्जॉय करा. पालकांनी त्यापेक्षा जास्त एन्जॉय करा. मुलांचे कलागुण बघा, त्यामध्ये सामील व्हा आणि आपल्या मुलामुलींना मित्रमैत्रिणीप्रमाणे आपण वागवा. त्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही मित्रमैत्रिणीप्रमाणे ते जसे जसे वाढतात तसं तसं आपलंसुद्धा वागण्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. मुलगा मुलीचं जेव्हा जेव्हा वाढत राहतात, वयामध्ये पुढे पुढे जात असतात, तसं आपलीसुद्धा बदलत गेली पाहिजे. आपणही त्याच्यामध्ये समरस झालं पाहिजे, जेणेकरून आपली जे पाल्य आहेत, ही जी पिढी आहे, ही कुठेही वेगळ्या वळणावर जाणार नाही. आणि त्यामुळेच या पिढीला मी अतिशय महत्त्व देतो की हा 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तर या जगावर राज्य करणारी, विकसित भारत करणारी ही पिढी जी आहे हिला सांभाळून ठेवा. शिक्षक लोक आणि प्राध्यापक जे प्रिन्सिपल आहेत ते त्यांना सांभाळतायत, पालकांनी सुद्धा त्याच पद्धतीने सांभाळावं. आपल्या पाल्यांना एक जग मोकळं करावं. त्यांच्यामध्ये जे आहे एज्युकेशनमध्ये करताना 10वी नंतर बऱ्याच मुलांना अडचण येतात की मी हे करू का, आणि एक मानसिकता झाली आहे. आपल्या जळगावमध्ये बसून आपण नीटमध्ये जा, इंजिनिअरिंगमध्ये जा, वकिलीमध्ये जा, हे 2-3च आपल्याला माहिती असतात पालकांना. आपण जबरदस्ती करतो मुलांना, नाही नाही तू नीट तू डॉक्टर झाला पाहिजे, तू इंजिनियर झाला पाहिजे, तू इंजिनियर झाली पाहिजे, डॉक्टर झाली पाहिजे. या व्यतिरिक्त या जगावर जर राज्य करायचं असेल तर आफ्टर 10 कॉमर्स हे फील्ड अतिशय चांगलं आहे. कारण इकॉनॉमी जे अर्थकारण आहे ते जर आपला विद्यार्थी शिकायला लागले तर त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. आणि म्हणून फक्त सायन्सचा विचार न करता कॉमर्समध्ये बी आपल्या पाल्यांना त्यामध्ये रुची आहे का याचा अभ्यास करून त्यांना त्याही लाईनमध्ये पाठवण्याचं आपण ठरवलं पाहिजे. एवढीच सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.